विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. वा 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 वा, अत्यंत प्रासादिक शुभंकर असा प्रारंभ रसिक मित्रांनो झालेला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर हा अभिट गोडीचा असा हा अभंग सुरीले गायक प्रमोद जोशी यांनी सादर केलेला आहे. तर रसिक मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं अख्ख्या मल्हार टीमच्या वतीनं सहर्ष स्वागत. मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा संवाद कट्टा एपिसोड क्रमांक आहे 272. आय रिपीट 272. आणि सेवानिवृत्तीचं आयुष्य खऱ्या अर्थानं सुगंधी आणि सुरेल कसं करावं हे काही काही माणसांकडनं शिकायला लागतं. आणि त्यासाठी लागतो छंद, आणि तो सुद्धा अतिशय जीवापाड जपवायला लागतो. आपल्याकडे एक कलंदर कलासक्त असा माणूस की जो पेशाने शिक्षक होता. अनेक पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले. कधी नाट्यवर वेळ त्यांना लागलेलं होतं, काही नाटकं केली कॉलेज जीवनामध्ये असताना. अतिशय त्या काळामध्ये महाविद्यालयाच्या काळामध्ये त्यांनी रंगमंच गॅदरिंगचा असेल, स्पर्धेचा असेल, त्यांनी गाजवलेला आहे. आणि आता सेवानिवृत्तीनंतर स्वतःचा ऑर्केस्ट्रा जो आहे सूरमोद नावाचा, त्याचे ते संचालक आहे. आणि सेकंड इनिंग ही सुगंधी आणि सुरेल केलेली आहे. तर प्रमोदराव, आमच्या अख्ख्या मल्हारच्या टीमच्या वतीनं या आमच्या हॉबी डू बी डू एक तरी छंद असावा हे ब्रीथ घेऊन वाटचाल करणाऱ्या या संवाद कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत आहे. फार सुरेख अभंग असा आपण सादर केला आणि छान माहोल आहे, नाही? येस. बरं, मग नाट्यवेटाने जो तुम्हाला झपाटलेलं हे मी पाहिलेलं आहे. मला गुरु म्हणून तुमचाच विद्यार्थी. पण नंतर मग तो प्रवास, त्यानंतर मग तुम्ही BCom केल्यानंतर शिक्षक झालात, संघर्ष करायला लागलात. मला आठवतं आहे पेपर विक्रेता ते सुद्धा काम तुम्ही केलेलं आहे आणि करायला लागलं आहे परिस्थितीमुळे, नाही? येस. पण मग एक पेपर विक्रेता ते शिक्षक सेवानिवृत्तीनंतर आपलं आयुष्य आता आपल्या कलेने की या छंदाने, मला वाटतं मुकेश हा तुमचा बिग पॉईंट आहे, नाही? हां, मुकेश गायक. प्रचंड दर्दभरा आवाज आणि काय गाणी, आणि त्यांची गाणी म्हणायला आवडते. क्या 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 बात आहे. पण त्याची बाकीची गाणी तुम्ही आता अभंग चांगलाच म्हटलं. बरं, हे सगळं प्रवास थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आपण जर आठवणींचा अल्बम ओपन केला तर किती छान छान चित्र पटकन आपल्या डोळ्यासमोरून सरकून जातील. नक्कीच नक्कीच. सुरुवात प्लीज सगळ्यांसाठी. मला जसं कळायला लागलं 7वी-8वीमध्ये सर, या काळामध्ये आमच्या घराची परिस्थिती नाजूक होती. म्हणजे वडील एकटे कमवणारे. अच्छा. आणि आम्ही 6 बहीण भावंड खाणारी. कुठे कुठे पैसा पुरणार. आणि म्हणून मी स्वतः एका पेपर एजन्सीमध्ये पेपर वाटपायला काम सुरू केलं. आणि तेही सायकलवर. सायकलही अशी द्यायची सर ते त्यावेळेस की 10 वेळा चैन उतरायची आणि ती मी बसवायचो. आणि मग पेपर वाटत असताना फक्त पेपर वाटून तेवढं पोट भरणारं नव्हतं, म्हणून मी स्वतः अगरबत्त्या, त्याच्यानंतर खारी ब्रेड यासोबत सायकलवर विकलेल्या आहेत. खरं हे माझं लहानपण गेलं. जिथे मुलं खेळायचं बागडायची वेळ असते तिथे मला कष्टाचे नशिबात आला. आणि योगायोग असा की मी 10वी चांगल्या मार्कांनी पास झालो. मला वाटतं मला 86% मार्क्स होते.
आणि माझा नंबर मुंबईसारख्या शहरामध्ये VGTI कॉलेजला लागला. VGTI कॉलेज अतिशय रेप्युटेड नामावंत कॉलेज. येस येस. आणि तिथे NT ब मध्ये माझा प्रथम क्रमांक होता. त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे, राऊंड सिस्टम होती ती. मी VGTI कॉलेजला ॲडमिशन घेतली. पण हॉस्टेल न मिळाल्यामुळे मला माझं शिक्षण अपूर्ण सोडावं लागलं. तेव्हा तिथे 4,000 रुपये हॉस्टेल जेवण वगैरे सगळं लागायचं. तेवढे पैसे कुठून आणणार, म्हणून मी जळगावला परत आलो आणि 10वीच्या बेसवर प्राथमिक शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली आणि मी शिक्षक झालो. शिक्षक झाल्यानंतर मला यात इतकी गोडी लागली की हे चालू असताना शिक्षणामध्ये मी पहिली दुसरीच्या कवितांना सिनेमांच्या गीतांच्या चाली लावायचो आणि त्या चाली विद्यार्थ्यांसमोर गटसंमेलनांमधून त्या गाऊन दाखवायचो. आमची टीम तयार केली होती, पेटीवादक, तबलावादक, हे सगळे आम्ही होतो आणि त्या मुलांना त्या आवडल्या आणि पिक्चरची गाणी पटकन मुलं आत्मसात करत होते. त्याच्यामुळे ते आम्ही इतके प्रसिद्ध झालो की आम्हाला स्पेशल CO साहेबांनी आमची टीम नेमून आम्हाला मानधन देणे किंवा आमचे कार्यक्रम घडवणं या सगळ्या गोष्टीमध्ये हे झालं. अशामध्ये मग नोकरी सुरू असताना D.Ed केलं, B.Ed केलं, B.Com केलं. सर आम्हाला B.Comला होते, प्राध्यापक राजेंद्र देशमुख सर स्वतः शिकवायला होते. आणि मग नाटकाची आवड निर्माण झाली. सरांच्याकडे मी गेलो नूतन कॉलेजला, तिथे आम्ही नाटकातून कामाला सुरुवात केली आणि त्यांच्याकडे पूर्ण तो नाट्य चळवळीचा भाग असल्यामुळे, सांस्कृतिक भाग असल्यामुळे सरांनी मला ॲक्सेप्ट केलं आणि आम्ही एका नाटकात हळूहळू एकांकिका हे ते असं सादर करायला लागलो. मला ते नाट्यवेड ते सगळं आठवतं आहे तुमचं. तो सगळा प्रवास एक गुरु म्हणून सुद्धा आपण सगळं सोबतीने केलेला आहे. येस येस. फार झपाटलेले दिवस होते, तो काळ वेगळा होता. हो सर. आत्ता अलीकडे ते ट्रेंड निर्माण झालेला आहे की शिक्षक गाण्यांना चाली लावतात, मग मुलं ते सगळे म्हणतात, मग ते समाज माध्यमावर येतं, मग कौतुक होतं. पण हे काहीही नसताना सुद्धा अतिशय सुरुवातीच्या प्रतिकूल काळामध्ये तुम्ही ते केलेलं आहे आणि शिक्षकाचं हेच काम असतं खरं. बरोबर. एक गोडी निर्माण करणं विद्यार्थ्यांना, नाही का. पण हे सगळे कौशल्य आहे, नाट्य कौशल्य आहे, गाणं कौशल्य आहे, हे सगळं मी अनुभवलेलं आहे तुमचं. बरं, मग ते आपण ते नाटकाचा विषय निघाला म्हणून आईलतीर की पैलतीर, तो सगळा किस्सा अंगावर अजूनही काटा येतो. काय घडलं होतं बरं तेव्हा? नूतन कॉलेजच्या वतीनं आम्ही ऐलतीर की पैलतीर ही एकांकिका सादर करणार होतो. अर्थात बेस्ट एकांकिका अनेक शहरांमधून, अनेक जिल्ह्यांमधून त्या पुण्याला सादरीकरण करायचं होतं आम्हाला. युथ फेस्टिवल शिरूरला. आणि आम्ही रात्री बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यानंतर औरंगाबादजवळ फुलंब्रीजवळ आमचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्याने अंधारात दरीत बस कोसळली. कोसळल्यानंतर आम्ही कोणाला दिसत नव्हतो, कुणाला किती लागलं काही कुणाला माहीत नव्हतं. पण परमेश्वर कृपाने एकालाही इंजुरी झाली नाही, काही किरकोळ जखमी झालेत. एवढं असताना सुद्धा आम्ही ती एकांकिका पुण्याला जाऊन, शिरूरला जाऊन सादर केली. हे आमचं विशेष. ऐलतीर की पैलतीर अशी ती एकांकिका होती आणि मोठा संच होता आणि माझी ती सुरुवात होती सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून आणि प्राध्यापक सरांची सुरुवात, नाही का. अक्षरशः म्हणजे आणि तेव्हा ते असं काही नव्हतं की बाबा ऑनलाईन वगैरे तर ती कॅश माझ्याजवळ होती. पण विद्यार्थी इतके गुणी की सर तुम्ही हे करू नका, आम्ही ती बॅग आणून देतो. आणि ती आणून दिली होती. मुली पण आपल्यासोबत 100%, नाही का. आपण असतात एक बरं एक नाट्य कलावंत म्हणून सुद्धा तुमचा प्रवास मी अनुभवलेला आहे, तर त्याची एक झलक आपल्या सगळ्या रसिकांसाठी. हो सर, मी चिंतामण पाटील जे आहेत आता दिग्दर्शक आहेत म्हणून खानदेश नाट्य प्रतिष्ठान आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन गेले. माझी सुरुवात ती झाली तिथून. त्यांच्या एका एकांकिकेमध्ये मी आधीच काम केलं. त्यांनी ऐतिहासिक एकांकिका होती ती. तिथे मला त्यांनी एक रोल दिला धनाजीचा. तो रोल मला अजूनही आठवतो. ते डायलॉग्स अजूनही माझे पाठ आहेत एवढ्या वर्षा आधीचे. क्या बात. तो डायलॉग म्हणून दाखवतो. आणि आम्ही धनाजी जाधव, स्वराज्य महन मंगलेच्या चरणी, आमच्या जीवनाचं पुष्प अजून आम्ही गुंफलेलं नाही.
भारत मातेच्या डोळ्यातून ओघळणारं पाणी अजून थिजलेलं नाही आहे महाराज, आम्ही शपथ घेतो. इथपर्यंत तर ते डायलॉग होतो आणि आधीची नंतर पूर्ण एकांकिका आम्ही सादर केली होती. वा 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 वा. म्हणजे शिक्षकाला हे कौशल्य लागतं नाही, येस येस. ती नाट्यमयता. आत्तासुद्धा आविर्भाव आणि अभिनिवेश हे बरोबर त्या कॅरेक्टरला साजेसं होतं. म्हणजे सर मी शिकवताना सुद्धा मराठीची मला आवड होती आणि हिंदी याच्यातून मी बी एड केलेलं आहे आणि त्या करत असताना वर्गात शिकवत असताना मी नाट्यरूपातून मुलांना शिकवायचो. वा वा. म्हणजे ते पटकन त्यांच्या लक्षात राहायचं. नक्की नक्की नक्की. मला शिक्षक म्हणून सुद्धा या गोष्टीचा अनुभव पण आहे आणि तुमच्या सगळ्यांबद्दल मला अभिमान सुद्धा मी काही एकांकिका लिहिण्याचा पण प्रयत्न केला, त्याच्यामुळे डायलॉग लिखाण मला माहिती आहे, Yes, म्हणून मी विद्यार्थ्यांसमोर ते सादरीकरण करू शकत होतो, नक्की. चांगलं शिकवू शकत होतो. बरं मग प्रमोदराव, कमिंग टू टायटल, येस येस. सेकंड इनिंग आणि आयुष्याला मिळाले नवे सूर. क्या बात आहे. सेकंड इनिंग काहींसाठी अतिशय म्हणजे त्यांच्या परिवारासाठी नकोशी असते नाही का. तो वेळ सत्काराने लागावा असं म्हणून आपल्यासारखी काही मंडळी प्रयत्न करत असतो. सेकंड इनिंग अतिशय सुसह्य. बरोबर बरोबर. तर तुम्ही तर तुमच्या सूरयात्रेमुळे आणि सूरमोद ऑर्केस्ट्रामुळे आणि नवीन नवीन काही योजना तुमच्या डोळ्यासमोर ह्या सांगीतिक क्षेत्रात करायच्या आहे, क्रिएटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह. ओके ओके. तर काय नेमकं, एकतर फॅमिलीचा सपोर्ट नाही ते फार महत्त्वाचं असतं. त्याच्याबद्दल तुम्हाला तुमच्याकडनं म्हणजे ऐकायला आवडेल आम्हाला. आणि नंतर मग पुढच्या ह्या टप्प्यावर आपण थांबून मुकेशचं गाणं मात्र नक्की झालं पाहिजे. सुरुवातीला फॅमिली सपोर्ट. आता मला माझ्या घरून माझ्या फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट आहे, कारण मी शिक्षक होतो. माझी मिसेस पण शिक्षिका आहे, आता मुख्याध्यापक आहे. तिचा मला पूर्ण सपोर्ट आहे या गोष्टीला. झालं काय, मी रिटायर्ड झालो 1922ला आणि माझ्या नातीचं बारसं आणि माझा रिटायरमेंटचा कार्यक्रम मी एकत्र केला आणि या कार्यक्रमामध्ये मी ऑर्केस्ट्राला पैसे देऊन ऑर्केस्ट्रा बोलवला बाहेरून आणि त्या ऑर्केस्ट्रामध्ये मला सांगितलं की सर तुम्ही पण एक गाणं म्हणा, तुमचा आवाज चांगला असेल तर तुम्ही म्हणा. मला तोपर्यंत केरावकेचा काही गंध नव्हता, मला माहीतसुद्धा नव्हतं. आजपासून 5 वर्षापूर्वी मग मी माईक हातात घेतला, केरावके मला लावून दिलं समोरच्याने आणि मी पहिलंच गाणं म्हटलं, कही दूर जब दिन ढल जाए. हे गाणं इतकं त्या लोकांना आवडलं. म्हणे सर तुम्हाला सूर आहे, सगळं आहे, तुम्हाला चाल येते, तुम्ही हे गात का नाही. म्हटलं ओके. तेव्हापासून माझ्या केरावकेच्या प्रवासाला सुरुवात झाली. वा 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 वा. आणि मी मेहरून तलावर पहिलानी ग्रुप जो आहे त्या ग्रुपमध्ये जॉईन झालो. वा वा. अर्थात मी तिथे शिकलो नाही, पण मला सवय लागली तिथे गाण्याची आणि मी घरी हे स्पीकर्स घेतले, साऊंड सिस्टीम घेतली आणि मी घरीसुद्धा गातो आता. आणि मध्यंतरी मग आणखी इम्प्रूव्हमेंट म्हणून काय करायचं तर मी सूरमोद ऑर्केस्ट्रा सुरू केला. आणि सूरमोद ऑर्केस्ट्रा सुरू झाल्यामुळे माझ्या जे स्टेटस होतं ते थोडं वाढलं. तुम्ही हौशी आणि ह्या सगळ्या नवशिक्या गायकांना नक्की प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला नाही का. या प्लॅटफॉर्मचा अर्थच तो होता माझा सूरमोद सुरू करण्यामागे की मी जरी पेन्शन कमवतो तरी माझ्यासारखे जे अनेक कलावंत गरीब आहेत की जे त्याच्यावर पोट भरतात त्यांच्यासाठी सूरमोद सुरू करून त्यांना प्लॅटफॉर्म द्यावा, त्यांना रोजगार मिळवून द्यावा. लग्न समारंभ असो काही असो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी आमचा सूरमोदचा ऑर्केस्ट्रा वापरतो आणि ह्या गरीब लोकांना मदत करतो. वा वा. गाणं झलक. मी शिक्षक असल्याने माहीतच आहे की बुवा शिक्षिका पत्नी पाहिजे, हा माझं ध्येय होतं. आणि म्हणून मी नाशिक जिल्ह्यातली माझी मिसेस सुरेखा जोशी या आज मोहाडीला मुख्याध्यापक आहे, त्यांचा मला पूर्ण सहभाग असतो आणि माझ्याबरोबर ते गाणे पण म्हणतात. क्या बात. घरी असताना आम्ही दोघं गाणे म्हणतो आणि जो आमचा दिवस कसा जातो ते आम्हाला कळतसुद्धा नाही. म्हणजे मला ती सपोर्टिव्ह आहे. छान ते छान. म्हणतात ना एखाद्या पुरुषाच्या मागे यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो, तसा माझ्या मिसेसचा माझ्या मागे पाठिंबा आहे सगळ्या गोष्टीला. ही गोष्ट नक्कीच. त्या मुख्याध्यापिका पण आहेत मोहाडीला. क्या बात. मग आता गाणं. हा
एक मला मुकेशच्या गाण्यांची जास्त आवड आहे. बर. आणि मी आज जळगाव शहरामध्ये प्रेझेंट्स आहे तो मुकेश, व्हॉइस ऑफ मुकेश म्हणून. बर. म्हणजे मला बऱ्यापैकी तुम्हाला ती लोकांनी दिलेली आहे, मिळालेली आहे. आणि आपण आता एक मुकेशजींचं गाणं गाऊ, जाने कहा गए वो दिन. गाण्याचे बोल. गाण्याचे बोल. जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी आह में नजरों को हम बिछाएंगे. चाहे कहीं भी तुम रहो, चाहूँगा तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे. मेरे कदम जहाँ पड़े, सजदे किए थे यार ने. मेरे कदम जहाँ पड़े, सजदे किए थे यार ने. मुझको रुला रुला दिया जाती हुई बहार ने. जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे, नजरों को हम बिछाएंगे. वा 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 वा. अतिशय दर्दभरा असा मुकेशचा आवाज. तुम्हाला जी ओळख मिळाली प्रमोदराव, ती बऱ्यापैकी तुम्ही सार्थ ठरवलेली आहे. मला थोडंसं असं फ्लॅशबॅकमध्ये गेल्यानंतर आठवतं आहे, आपल्याकडे खूप मला वाटतं 80च्याही अगोदर रामाराव नावाचे कलेक्टर होते. बरोबर. आणि उल्हास साबळे गायक होते. अतिशय. हा, मुकेशचीच गाणी. मुकेश आणि रफी दोघं त्यांच्या मुकेश गळ्यात आणि होते. रफी, पण मुकेशची जास्त. मुकेश जास्त. आणि त्यांना ते तिकडचे साऊथकडचे होते रामाराव. बरोबर. ते 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 प्रचंड ते त्यांचे आशिक होते. म्हणजे प्रेम करायचे ते आपल्या कलावंतांवर सगळे. आणि हे तर गळ्यात ऐकच होते. म्हणजे आपले उल्हास साबळे जे होते ते त्यांच्या भाषेत त्यांना त्यांची ओळख करून देतात. उल्हास साबळा गाणं कोकिळा असं म्हणायचे. खरे ते खरे. मी पाहिले उल्हास साबळे. आणि मेलडी मेकर्स मध्ये गायले ते. जळगावला जेव्हा ऑर्केस्ट्रा यायचा आणि त्या लोकांनी त्यांना दुसऱ्या ठिकाणी पण गायला लावलं. नक्की नक्की. बरोबर. तर ती परंपरा आज प्रमोद जोशी चालवत आहे. त्याचं एक शिक्षक म्हणून सुद्धा नक्की आणि कलाप्रेमी म्हणून सुद्धा मला निश्चितच अभिमान आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहे. धन्यवाद. बरं बरं. बघ, हे 5 वर्ष सेवानिवृत्तीचे ते सुरांनी छानपैकी तुम्ही सुगंधी तर केलेच आहेत, पण याच्यासाठी तुमच्या जवळपासचे किंवा असा मुकेशचा आवाज असलेले किंवा खेडोपाडी अशा अनेक आहेत बाथरूम सिंगर्स, त्यांना काय टिप्स द्याल तुम्ही? एक आता बऱ्यापैकी तुम्ही जे टिप्स देण्याच्या त्या अनुभवाचे आहात, शिक्षकसुद्धा आहात, मार्गदर्शकसुद्धा आहात. बऱ्याच वेळेला ज्यांचा मार्ग चुकलेला असतो त्यांना मार्गदर्शक म्हणून बोलवलं जातं, पण हे तुमच्या बाबतीत तसं नाही आहे. तुम्ही नक्की आपल्या हौशी कलावंतांना काही या पक्क्या टिप्स देऊ शकाल की जेणेकरून त्यांची त्या पदचिन्हांवर ते चालतील, त्यांची वाटचाल ही खरोखरच सुरेल होईल गायक म्हणून, आणि त्यांना करिअर नक्की त्या घडवतील. बरोबर. काय सांगाल? सुरमद ऑर्केस्ट्रा सुरू झाला तो मूळ ह्या बेसवरच की जे लोक अजून उजेडात नाहीत, ओके, जे गायक अजून उजेडात नाहीत, त्यांना उजेडात आणण्याचं काम माझं करणार आहे मी.
वाह वाह. आणि खास करून माझ्यासारखे आवाज असणारे, माझ्यासारखंच कर्तृत्व दाखवू पाहणारे लोक जे असतील त्यांना या प्रवाहात आणायचं. आणि विशेषतः करून मुकेशजी असतील, मी मन्नाडेंचं पण गाणं छान गातो. भरपूर गायक आहेत माझ्या, एस पी बालासुब्रमण्यमचं आता आमच्या 16 तारखेच्या होणाऱ्या प्रोग्राममध्ये मी गाणार आहे. तर या सगळ्या लोकांना जवळ बोलवून त्यांना मी दर रविवारी 1-2 तास गाणे म्हणायला तिथे शिकवणार आहे. आणि त्या क्लासला फ्री ऑफ चार्जेस म्हणून त्यांनी यायचं आहे आणि ते गाणं शिकायचं आहे. वा वा. हा माझा उद्देश. या सुवर्ण संधीचा फायदा आमचे सगळे ग्रामीण भागातले रसिक मित्र घेतील की ज्यांना अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म हा मिळतोय. नक्कीच. बरोबर, तुमचा नंबर आमच्या सगळ्या मित्रांसाठी शेअर करा. बरोबर. म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला अप्रोच होतील. येस येस. माझा सुरमोद नावाने ऑर्केस्ट्रा आहे जळगावला. मी प्रमोद जोशी. नंबर घ्या 94 227 92 408. पुन्हा रिपीट करतो 94 227 92 408. नक्कीच संपर्क करा आणि गायला या. वा, मला असं वाटतं की नक्कीच आपले सगळे तरुण मित्रमैत्रिणी या सुवर्ण संधीचा Yes, लाभ yes. घेतील आणि तुम्हाला अप्रोच होतील. हो हो. बरं, मग कराओके सिंगिंग सगळे शॉर्टकट्स आपली टीका नाही, पण काय असतं की सगळा लवाजमा एवढा मोठा तो संच, पूर्वी ते रेकॉर्डिंग व्हायचे, मग ते सगळे गिटारिस्ट ते इतके बसलेले संख्येने जबरदस्त. बरोबर. आता ते सगळं कमी 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 होत जाते. बरोबर. पण मग याच्यामुळं म्हणजे दर्जावर काही परिणाम होतो का, हा एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे संधी कशी उपलब्ध होऊ शकते, कारण तुमचं रियालिटी शोज आले, टी व्ही आलं, OTT प्लॅटफॉर्म आला, तुमचे शॉर्ट फिल्म्स आल्या, हे सगळं करत असताना नेमकी कोणत्या वाटेने जायचे आणि कशा पद्धतीने सराव, रियाज. बरोबर. कारण परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर बरोबर. अगोदरच्या काळात म्हणायचे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता परफेक्शन लागतं, तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. बरोबर. भलेही ते कराओके सिंगिंग असेल, अभिजात शास्त्रीय संगीत असेल, गुरुकुल पद्धतीने तुम्ही शिक्षण घेतलं असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. येस. पण कमिटमेंट फार महत्त्वाची, डेडिकेशन फार महत्त्वाचं. बरोबर. काय सांगाल? माझ्या मते आजचा जो जमाना आहे, म्हणजे सृष्टीचा नियम आहे परिवर्तन. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. नक्की नक्की. प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन नवीन येत राहतं आणि ते जुन्याला मागे टाकत जातं. आता ऑर्केस्ट्रा क्षेत्रामधली आपण गोष्ट करूया. पूर्वी लाईव्हला खूप महत्त्व होतं. लाईव्हचा ऑर्केस्ट्रा पाहायला जाणं म्हणजे अरे वा, मेजवानीच आहे. पण हा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आता थोडा मागे पडत चालला आहे. ह्या कलावंतांना आज काम मिळेन असं झालं आहे. त्याचं कारण की केरावके आलेलं आहे. हे परिवर्तन झालं आहे. आणि केरावके असं गोष्ट आहे की ती सहज तुम्हाला मोबाईलमध्ये लावून कनेक्ट करता येते आणि गाणं म्हणता येतं. लग्न समारंभ असो, कुठलेही समारंभ असो, अगदी अल्प पैशांमध्ये हे केरावकेचे कार्यक्रम होतात. पण तो मात्र लाईव्हच्या लोकांवर पोटावर पाय पडलेला आहे. आणि ते आजही हे लोक ओरडत आहेत. पण माझा उद्देशच असा आहे की सुरमोदच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाईव्ह प्रोग्राम करायचे. वा वा. आणि त्या लोकांना सुद्धा रोजगार मिळवून द्यायचा हा माझा मानस आहे. केरावके आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागेल, कारण केरावके ही नवीन युगाची सुरुवात आहे. केव्हा नवं ते हवं. संगीत आपल्याला कोणत्याही माध्यमातून मिळत असेल तरी ते आपल्याला ॲक्सेप्ट करणं भाग आहे. खरंय. म्हणून नाराज होऊन जायचं नाही. जास्तीत जास्त आम्ही कार्यक्रम लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि केरावके त्याच्या जोडीला चालूच ठेवणार आहोत. ही मात्र नक्की. कारण ऑर्केस्ट्रामध्ये करायचं असेल तर संचासारखं तुमच्यासारखे लोक लागतात. येस येस येस. आणि कराओकेच्या माध्यमातून करायचं असेल तर छोटेखानी कुठेही बारशाचा कार्यक्रम असेल, रिटायरमेंटचा कार्यक्रम असेल, कुठलाही असो, सहज सादर होतं सहज आणि कमी पैशात होतं. कमी पैशात होतं आणि पैसे मिळवण्याचं साधन पण, माध्यम पण होतं. एक दुसरी गोष्ट अशी की केरावके हे सगळ्यात कठीण आहे. बरं, कसं? लाईव्ह सोपं आहे. बरं. लाईव्हमध्ये वाजवणारे गायकाला सांभाळून घेतात. ओके. तो जरी थोडासा बीट चुकला किंवा त्याचा ट्रॅक चुकला तरी तो हे गायक मंडळीला वाजवणारे सांभाळून घेतात. पण केरावकेमध्ये तसं नाही. एकदा तुम्ही सुरू केलं
की ती लाईन टू लाईन जेव्हा तुम्ही स्क्रोल होत राहतं, लिरिक्स जातं, त्या लिरिक्सला सांभाळूनच तुम्ही गायलं पाहिजे, तरच तुमचं गाणं सक्सेस होतं. क्या आणि बात. ही कला सोपी नाही. नाही. बरं, यस. बरं, मग मुकेशच्या गाण्याचा आस्वाद घेतला, अतिशय दर्दभर असं गाणं आपण सादर केलं. अजून कुठले आवडीचे गायक आणि त्याची झलक, हे सगळे काळाच्या म्हणजे पडद्यावर जरी गेले असले तरी आपल्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे गायक आहेत. नक्कीच नाही? नक्कीच सर. हो हो. हम्म. निले गगन के तले वा, हे गीत मी आपल्या समोर सादर करतो. प्रचंड गाजलेले. हो. हे नीले गगन के तले धरती का प्यार पले, हे नीले गगन के तले धरती का प्यार पले, ऐसे ही जग में आती है सुबह है, ऐसे ही शाम ढले, हे नीले गगन के तले धरती का प्यार पले. शबनम के मोती फूलों पे बिखरे, दोनों की आस पले, नीले गगन के तले धरती का प्यार पले, हे नीले गगन के तले धरती का प्यार पले. वा 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 वा. पण रियाज शिवाय हे शक्य नाही. शक्य नाही. आणि मी दिवसाचे 4 तास रियाज करतो सर हां, घरी. हे महत्त्वाचं. हो. कारण मी हे जे मोठे गायक आहेत या सगळ्या गायकांचे इंटरव्ह्यूज पाहिलेत, ऐकलेत, आणि या सगळ्या गायकांच्या प्रेरणेतून मला एक सवय लागली की रियाज केल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर तुमचं गाणं सक्सेस होत नाही. करेक्ट. तुमचं गाणं पडतं आणि पब्लिक तुम्हाला नाकारते. म्हणून हे जे मोठे गायक झालेत या सगळ्यांनी रियाज केलेले आहेत. भीमसेन जोशी साहेब सकाळी 4 वाजेला उठून रियाज करायचे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी एवढ्या 4 वाजेला तर उठू शकत नाही, पण कमीत कमी 4 तास तरी रियाज करू शकतो दिवसातून, हे मात्र नक्की. वा, महत्त्वाचं आहे. बरं, मग पुरस्कारांसाठी, पैशांसाठी, सेवानिवृत्तीचा हा वेळ तुम्ही म्हणजे वेळ जात नाही म्हणून ही सेकंड इनिंग आणि म्हणून हा छंद असं नाही आहे. ते उपजत पण लागतं, नाही का? बरोबर बरोबर. पण मग हे सगळं करत असताना आता आपण आपल्या गप्पांच्या सांगतेकडे वळतोय. बरोबर. परत एकदा आपल्या सगळ्या हौशी कलावंतांना विद्यापीठातलं सांगीतिक शिक्षण असेल, शास्त्रीय पद्धतीने दिलं जाणारं, बरोबर, किंवा हौस म्हणून इकडं या गोष्टीकडे बघणं असेल, आणि बरेच रिटायर्ड लोक, पण ते तुमच्यासारखे ते टायर्ड असतात, आपण टायर्ड नाही. म्हणून आपण काही चांगल्या गोष्टी करू शकतो. नक्कीच नक्कीच. तर अशा सगळ्यांसाठी मिळून थोडक्यात काय सांगाल? मी सर्व सेवानिवृत्तांना एवढं सांगेल, मला सेवानिवृत्त होऊन 4 वर्ष झालेत सर, पण मी अजूनही सुदृढ आहे. रोज कारण गातोय. रोज 1 तास व्यायाम असतो सकाळी भाऊच्या उद्यानमध्ये. आमचा ग्रुप आहे भाऊच्या उद्यानमधला. अच्छा. तो ग्रुप सुद्धा ॲक्टिव्ह आहे. अनेक कार्यक्रम ते ग्रुप घेतात आणि त्या माध्यमातून मी त्यांना सवय लावली की आपण ऑर्केस्ट्राचे गाणे गायचं असेल, काही असेल तर त्या ठिकाणी पण मी घेऊन जातो भाऊच्या उद्यानमध्ये. तिथे पण ते सादरीकरण करतो सकाळच्या फिरणाऱ्या लोकांसाठी. संगीत हा असा विषय आहे की तो मेलेल्या माणसाला जिवंत करून टाकतो असं म्हटलं जातं, आणि ही एक थेरपी आहे. म्हणून मी सकाळी फिरणाऱ्या लोकांसाठी भाऊच्या उद्यानमध्ये हे घेऊन जातो आणि तिथे गाणे सादर करतो. त्या लोकांना तिथे सांगतो, तुम्ही थकू नका मित्रांनो, कुठलं तरी काम करत राहा.
काम केल्यानेच तुम्हाला तुमच्या शरीराची प्रकृती चांगली राहील आणि तुम्ही एक छंद जोपासा, मग तो कुठलाही असो. आता मी गाणं नाट्य हा छंद जोपासला आहे. तुम्ही कुठे बाहेर फिरायला जायचं, व्हिडिओ शूटिंग करा, शूटिंग जोपासू शकता, त्याच्यानंतर व्हिडिओ काढू शकता, त्याच्यानंतर तुम्ही अनेक गोष्टी घरी बसून करू शकतात, जेणेकरून तुम्ही ताजेतवाने राहाल, म्हातारे वाटणार नाही. एवढी काळजी घ्या. नक्की नक्की. आणि केवळ सिंगिंगच नाही तर तुमचं म्हणजे स्वरसाज चढवणं, संगीतबद्ध करणं, त्याच्यात त्याला जोडून असलेल्या इतर गोष्टी, बरोबर, करिअर त्याच्यात होऊ शकतं की नाही. बरोबर बरोबर सर, बरोबर आहे. नक्कीच. तर रिटायरमेंट नंतर काय, याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला प्रमोद जोशींकडनं नक्की मिळालं असणार आहे, खात्रीनं. 100%. आणि सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण सगळेच वाटचाल करणार आहोत. तुम्हाला शुभेच्छा नक्कीच. आणि आपल्या या सुरील्या गायक मित्राकडनं काही टिप्स तुम्हाला मिळालेले आहेत आणि वर्कशॉप ते घेत आहेत. त्यांनी फोन नंबरसुद्धा शेअर केला आहे. मित्रांनो, जरूर तुम्ही या सगळ्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये पण तुम्ही या आणि निश्चितपणानं अशा अनुभवी मित्राचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. प्रमोदराव, आमच्या या संवाद कट्ट्यावर आलात आणि सेकंड इनिंग आणि आयुष्याला मिळाले नवीन सूर या संदर्भामध्ये अतिशय छान दिलखुलास आणि सुरीली बातचीत आपण केलेली आणि ही मैफल तुमच्या सुरांनी तुम्ही सजवलेली आहे. क्या बात आहे. वेळ सत्कारणी लागलेला आहे. असेच येत राहा. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, वाटचालीसाठी अख्ख्या मल्हारच्या टीमच्या वतीनं मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहे आणि कट्ट्यावर आल्याबद्दल आपल्या धन्यवाद. सर, आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि हॉबी डोबी डू या सेकंड इनिंगच्या या प्रोग्राममध्ये माझी जी मुलाखत घेतली त्याबद्दल मी प्रथमतः या मल्हार ग्रुपचा खूप खूप आभारी आहे. आणि सर, तुमच्यासारखे सर मला लाभले होते म्हणून मी या ठिकाणापर्यंत पोहोचलेलो आहे, हे एवढं मात्र निश्चित. माझे अनेक गायक मित्र आहेत, त्या गायक मित्रांना पण मी हे सांगू शकतो की या ठिकाणी येऊन मला खूप बरं वाटलं, कारण मी केलेल्या कामाचं चीज या ठिकाणी मला झालेलं आहे, असं माझं समाधान झालेलं आहे. नक्कीच हॉबी डुबी डू हा जो आहे हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि या उपक्रमाला या चॅनलवर बघून आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच याला तुम्ही हा कार्यक्रम बघत राहा.